क्षण म्हणजे सन्माननीय श्रीयुक्त रमेशदादा सुदाम जाधव यांचा हा वाढदिवस सोहळा आता थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न करणार आहोत। मंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाला मिळालेलं आहेत आणि 3 जणांवर आव्हाड, कांदे व ठाकूर यांच्यावरती मत बाद करण्याची मागणी करतात, तर तुम्ही काय नाही, जे काही होईल ते जे होणार आहे, ज्या रूल्स असतील पॅरिकल त्याच्यावर जाईल। पण मी एवढंच सांगेन की आव्हाड साहेबांना पण मी सांगेन की राजकारणामधले काही टॉपिक्स असतात किंवा काही असतं ते शिकून येणं गरजेचं आहे। आता नक्कीच काय आहे, खरं आहे की खोटं आहे, कोण बरोबर बोललं आहे किंवा काय आहे आतमध्ये हे त्यांनाच ठाऊक। पण जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर आव्हाड साहेबांनी समोरून चाललं पाहिजे, कारण काही असतात रूल्स अँड रेग्युलेशन, त्याच्यामुळे आपल्याला काही परिणाम होऊ नये। कारण आता जे राजकारण आहे ते सूड बुद्धीचं राजकारण आहे आणि हे सुडाचं राजकारणापासून आपल्याला सांभाळून चाललं पाहिजे। त्यामुळे असं होतं सांगतो त्या बाबतीत दुग्ध शर्करा योग म्हणावा तो असा या ठिकाणी वाढदिवसाबरोबर लग्नाच्या वाढदिवसाचा देखील लाभ या पुण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा काढली आणि त्यावेळेला महिलांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन आलं आणि म्हणून म्हणतो की ती अशी उंचावता नभजरासे ठाकले, ती अशी उंचावता नभजरासे ठाकले, पसरली ज्योत्स्ना तिची आणि चंद्रतारे झाकले, व्यवसाया घाली आबा तेज इतके फाकले, ते स्वर्णिमा स्पर्शनाला राधिकता कर्मविने टाकले। मगर वैसा नजारा नहीं देखा, आ गए ऐसे नजारे मगर वैसा नजारा नहीं देखा, आसमान छाट कर देखा लेकिन हमारे रमेश दादा जाधव जैसा सितारा नहीं देखा, हमारे रमेश दादा जाधव जैसा सितारा नहीं देखा। यानंतर या ठिकाणी भोजपुरी चित्रपट अभिनेत्री काजल राघवाणी यांचं रेखाताईंनी स्वागत करायची विनंती करतो। या ठिकाणी प्रदीप सिंग जे आहेत ते डायरेक्टर आहेत, त्यांचे स्वागत रमेश जाधव करत आहोत, पण त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे तुम्हीच लोक त्यांचा छत्री आणि गुलाबाचं फुल देतोय। स्टेजवर यायचं आहे। या ठिकाणी नाव काय त्याचं घनश्याम वैभव श्याम जगताप, वैभव श्याम गुच्छ प्रदान टाळ्या वाजव टाळ्या। घनश्याम गणेश पडगुजर जोरदार ही व्हीलचेअर प्रदान करण्यात येत आहे। अभिनेत्री दीपाली सय्यद मॅडम यांच्या हस्ते प्रत्यक्ष या ठिकाणी सन्माननीय सिने अभिनेत्री दीपालीताई सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये येतात ही व्हीलचेअर देण्यात येत आहे। सन्माननीय यानंतर रमेश सुदाम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्याचं काम रमेशजी जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी करते आणि या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे म्हणजे शोभा येण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय दीपाली मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे भोजपुरी कलाकार काजल राजवाणी, प्रदीप पांडे उर्फ चिंटू या ठिकाणी उपस्थित आहेत। जिस तरफ देखिए आप ही आप है, बाहों में कामिनी मंदिर में मूर्ति देखी ना आज तक ये खूबसूरती गंगा
तरफ देखिए आप है। जय महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांना। छान वाटतंय सगळेजण बोलतात इथे की असं की तुम्हाला हवं होतं। माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सगळ्यांनी हा माझा एकटीचा आवाज नाही, तुमच्या सगळ्यांचा आवाज असला पाहिजे। तुमच्या मनातली गोष्ट मी तिथपर्यंत पोहोचवते, कारण माझा आवाज तिथपर्यंत जातो आणि मी तिकडे दिल्लीला हलवू शकते हे मला कळतंय, म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आवाजात बनून मी प्रवक्ता झालेली आणि मी बोलते। आज मला खूप छान वाटतंय। स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि रमेश दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि 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 लग्नाच्याही वाढदिवसाच्या ताई तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा। म्हणजे वाढदिवस पण आणि लग्न सुद्धा, म्हणजे हे जे दोन्ही गोष्ट एकत्र, वाढदिवसाच्या दिवशी लग्न केलं आणि 40 वर्ष पूर्ण केली, हे खूप मोठी गोष्ट झाली। त्यामुळे खूप जोरात टाळ्या होऊ द्या, कारण जो संसार करू शकतो इतक्या वर्ष तो हे सगळं सांभाळू शकतो, तेवढी कॅपॅसिटी असते। आज दादा तुम्ही जे काय केलं, आज वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या पद्धतीने हा जो कार्यक्रम तुम्ही तुमचा हे केला ते बघून मला इतकं छान वाटलं की देणारा देत असतो, म्हणजे घेताना आपल्याला वाटतो पण देणाऱ्याची दानत पण लागते। ज्याच्या दानत असते तोच देऊ शकतो, त्यामुळे जोरात टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी। अशा पद्धतीने वाढदिवस प्रत्येकाने साजरा केला पाहिजे आणि हा वाढदिवस फक्त शिवसैनिकच साजरा करतो, त्यामुळे त्या शिवसैनिकांसाठी जोरात टाळ्या होऊ दे। येणारा काळ हा तुमचाच आहे आणि तुमचाच असला पाहिजे। त्या डंकेच्या चोटवर मी इथून जाऊन सांगते की येणारा काळ हा यांचाच असणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदतीची गरज लागणार आहे त्यांना। त्यामुळे दादांना मदत करा, कारण आता ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे हे राजकारण तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे। सुडाचं राजकारण, घाणेरड्या पद्धतीने मुलामुलांच्या मनामध्ये त्या गोष्टी टाकणं। आपण सगळे एकत्र राहतो, हा देश सगळ्यांचा आहे, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्यांना ठाऊक आहे, पण प्रसार माध्यमातून आपण लोकांपर्यंत काय पोहोचवलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे। आपली सत्ता गेल्यानंतर हतबल होणारे लोक तुम्ही बघितलेले आहात, त्यांना उत्तर पण आपणच दिलं पाहिजे। मुलांना काय शिकवलं पाहिजे, या 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांभाळलेलं आहे हे विसरता कामा नये आणि त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे ताठमानाने उभं राहिलं पाहिजे, हे लक्षात राहिलं पाहिजे सगळ्यांच्या। ज्या पद्धतीने आपण सगळे चाललेलो आजच्या दिवसाची सगळ्यांनाच वाट बघत होतो। रात्री आता कधी रिझल्ट लागतो मला माहिती नाही, पण सगळ्यांना माहिती आहे की आजचा विजय हा आपलाच आहे आणि हा विजय झाल्यानंतर इथे सुद्धा जोरात फटाके फुटले पाहिजेत, कारण ही सुरुवात आहे। पुढचे किती वर्ष आपण या सत्तेत असणार आहोत याची गिनती राहणार नाही, पण जर आपण ताठमानाने उभं राहिलो तर नक्कीच विजय हा आपलाच असणार आहे। मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद, खूप छान वाटलं। सगळ्या स्त्रिया सगळ्याजण इथे बसलेल्या आहेत, खूप छान पद्धतीने मला वाटतंय सगळे जेवण करून आलेच असतील। कदाचित आज वाढदिवस असेल तर दादानी जेवणही ठेवलं असेल। जेवण ठेवले की नाही? आहे जेवण आहे, सगळ्यांसाठी जेवण आहे, माझ्यासाठी पण आहे की नाही? नाही, पण मला निघायचं आहे कारण मला तिथे पोहोचायचं आहे लवकरात लवकर। पण खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं, कारण जेव्हा आपण अशा पद्धतीने साजरा करतो वाढदिवस, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यानंतर मन तृप्त होतं, मनाला शांतता मिळते आणि तसंच असलं पाहिजे। दादा हे तुमचं कर्तृत्व मला खूप आवडलेलं आहे आणि असंच राहा बस। धन्यवाद, थँक्यू, जय महाराष्ट्र। आप सब लोग के हाथ जोड़ के प्रणाम करता नहीं, एक बार जोरदार ताली बजा के आशीर्वाद दी जाओ। महादेव भैया बहुत अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है आणि आम्हाला इथे बोलवायला खूपच थँक्यू सो मच। आणि आमचे रमेश जाधवजी यांना वाढदिवसाचं खूपच हार्दिक शुभेच्छा। ईश्वर लंबी उम्र दे, लंबी आयु दे आपकी और
हमेशा आप ऐसे ही खुश रहें और जो आप इतने अच्छे इतना नेक कार्य कर रहे हैं ये जीवन भर करते रहें लोगों के लिए। दिल से यही कामना है, यही दुआ है। और जितने भी हैं मैं सभी को सबसे पहले नमस्कार प्रणाम करना चाहूँगा जी। और आज जैसा कि आपने बताया कि एनिवर्सरी भी है तो उसके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं दिल से। ईश्वर आप दोनों को सलामत रखे, ऐसे ही हमेशा हंसते मुस्कुराते रहें और लोगों की सेवा आप लोग जो कर रहे हैं ये हमेशा करते रहें और आपको लोगों का प्यार हमेशा मिलता रहे, ये दिल से दुआ है, दिल से कामना है। और हम अकेले बोलब तो मजा नहीं का हो हाँ कि ना। हाँ तो हमारा साथी देखिए आप सबके बहुत ही चाहिए थी। काजल जी आइल बाड़ी जो बहुत देर से चुप बाड़ी और वो चुप है तो मुझे भी नहीं अच्छा लग रहा है, अकेले ही बोले जा रहा हूँ क्योंकि बिना स्त्री पुरुष क्या हम तो आधे भी नहीं हैं उनके बिना। तो आइए आप प्लीज़, आपका स्वागत है। एक बार जोरदार ताली बजा के स्वागत करी जाए काजल राघवानी जी के। सबसे पहले आप सबको प्रणाम, नमस्ते। और मैं रमेश दादा उनको वाढदिवसाची ढेर सारी शुभकामना तुम्हाला आणि मैमला पण हैप्पी एनिवर्सरी। बहुत अच्छा लगा यहाँ पे आके और मैं हमारे सर जो प्रदीप सर हैं जिन्होंने हमें यहाँ पे आमंत्रित किया, हमारे भोजपुरी सिनेमा जगत के जो अभी टॉप मोस्ट निर्माताओं में से एक है, बहुत ही बड़े प्रोड्यूसर हमारे प्रदीप सिंह जी। एक बार चाहूँगा कि वो भी आइए प्लीज़ आइए, जिनके साथ हमने कई फिल्में की है। एक फिल्म आई थी विवाह जो बहुत ही पारिवारिक फिल्म आप सबको बहुत अच्छी लगी थी, उसे इन्होंने ही बनाया था, इन्हीं की परिकल्पना थी वो फिल्म। और मैं चाहूँगा कि दो शब्द आप भी कुछ बोलें। साहेबांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा, वहिनीला पण। बस झाला, दो शब्द हो गया। एगो गाना रहे बहुत बढ़िया, काहे कि भोजपुरी के बाद गाना ना हो तो मजा ना है, तो एगो गाना हमने के रहे बहुत ही अच्छा, आप सबके बहुत पसंद आयल रहे। काजल जी के लिए वो गाना गाल जरूर चाहे कि जैसन सोचले रहनी जैसन सोचले रहनी ऐसन धनिया मोर बाड़ी सावर नगोर बाड़ी हो। त जैसन सोचले रहनी ऐसन धनिया मोर बाड़ी सावर नगोर बाड़ी हो। थोड़े छोर हर पातर मोट थोड़े थोर बाड़ी सावर नगोर बाड़ी हो। आपस में एकता बनाए रखिए। देखिए आज ये जो मंच है ये बहुत ही खूबसूरत मंच है, बहुत ही कमाल का मंच है। काहे कि यहाँ संगम हो रहा बा दो प्रांत के, यानी कि मराठी और भोजपुरी। तो जब भेदभाव या कोई भी चीज़ है अगर किसी के दिमाग में है भी तो उसे कृपया करके साइड में रखें। वो सब बहुत ही बोलने वाली बातें हैं। आपस में प्यार बनाए रखें, एकता बनाए रखें, अपने घर परिवार में एकता बनाए रखें, आस पड़ोस में प्यार बनाए रखें। सबसे अच्छी बात है कि मैं यहीं पला बड़ा हूँ, मेरा जन्म यहीं हुआ, मुंबई में पला बड़ा भी यहीं का हूँ। मेरे जो पड़ोसी रहे हैं तो दो महाराष्ट्रियंस रहे हैं, एक गुजराती रहे हैं, एक मारवाड़ी रहे हैं। तो मैं बचपन से मेरे घर में कम खाता था, उनके घर में ज़्यादा खाता था। उनके बच्चे मेरे घर में ज़्यादा खाते थे, मैं उनके घर में ज़्यादा खाता था। आज भी मुझे कहीं से भी अगर पूरन पोले की खुशबू आ जाती है तो मैं वहाँ दौड़ चलता हूँ, एकदम मस्त घी लगा हुआ। हाँ, तो उसका जो मज़ा है वो अलग है। तो ये जो मज़ा है इसको बनाए रहना चाहिए। तो इस पर एक शायरी है कि शीशी भरी गुलाब की खुशबू लिया करो। बहुत सिंपल सी शायरी है कि शीशी भरी गुलाब की खुशबू लिया करो, मानते हैं कि दिल आपका अपना है पर कभी कभी गैरों को भी दिया करो। तुम्ही गजरा आणून दिलाय का मॅडमना? तुम्ही सांगायचंय कमा खरं? हो, पहिले नेहमी आणायचे, आता नाही आणत। आता नाही आणत, केक यायला थोडासा उशीर होते त्यामुळे थोडासा टाइमपास करते मी। बरं आता नाही आणत, बरं कधीतरी प्रेमाने तुम्हाला चहा बनवून दिलाय का त्यांनी? हो दिलाय का? हो चांगला असतो चहा? क्या बात आहे, चांगलंय मनापासून। ओके ओके ओके, खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। चहा बनवता येतो त्यांना? दुसरी गोष्ट, आज अॅनिव्हर्सरी आहे, अर्थात लग्नाला किती वर्ष झाले? 40 years 40 वर्ष, 40 years झाले। 40 वर्ष यांच्या संसाराला झालेले आहेत बरं का। ईश्वराला मी आजच्या दिवस हीच प्रार्थना करेन 40 वर्षच नाही, पुढची 100 वर्ष यांचा संसार असाच टिकून राहो।
त्याचप्रमाणे 100 वर्षच नाही तर पुढचे 7 जन्म यांचा संसार असाच टिकत राहू ईश्वरचंदी प्रार्थना. आणि दादा इतक्या वर्षामध्ये एकदा तरी आय लव्ह यू तुम्ही बोललात का? माईकवरती सांगा. बऱ्याच वेळा बोललो. मला बाहेरून कळलेलं आहे की दादा हे खूप उत्कृष्ट गायक देखील आहेत, खूप चांगलं गातात. माफ कर, मी तुम्हाला गायला सांगणार नाही, परंतु एक या ठिकाणी गुलाबाचं फुल मी खास तुमच्यासाठी आणलंय. ओके, यांच्याकडे असं क्रॉस उभं राहायचंय. दीपालीताई पण आहेत या ठिकाणी, जरा थोडंसं दीपालीताई पण दिसल्या पाहिजेत ना व्हिडिओमध्ये. दादा पण आहेत, तर क्रॉस उभं राहायचं. ओके, एक गाणं वाजेल त्याच्यामध्ये ना मी गाणं गाईन, त्याच्यामध्ये आय लव्ह यू हा शब्द आहे. 5 वेळा तुम्हाला जोरात बोलायचं आहे. ओके, लाजायचं नाहीये हा का, लाजायचं नाहीये. बायको आहे आपली, तुमची बायको आहे आणि त्या बायको समोर बोलायलाच पाहिजे. ओके, हा सगळ्यांसमोर. ओके, बिंदास बिंदास. हा, तर मलाच मागे करा तुम्ही. ओके, हा 1 2 हा. फटाके संपले का बाबा? फटाके थोडेसे थांबवा. नहीं कटते ये रात कहने पे तुमसे जो दिल की बात काटे, नहीं कटते ये दिन ये रात कहने पे तुमसे जो दिल की बात लाज में कहता हूँ. खाली बाबा, खाली खाली बाबा, जरा असंच बोला, बस बोला. आय लव्ह यू. जोरात जोरात कमन. आय लव्ह यू. अजून 3 वेळा कमन. आय लव्ह यू. क्या बात आहे, क्या बात आहे. दादा दादा काय माहिती का, दीपालीताईंना पण माहिती आहे, दिवसातून फक्त आपल्या हिंदू परंपरेनुसार या ठिकाणी औक्षण करून या शुभप्रसंगाचा श्री गणेश करण्यात येत आहे. अर्थात रमेश दादा जाधव यांचं औक्षण करून या ठिकाणी या वाढदिवस सोहळ्याचा सुरुवात करण्यात येत आहे. तुकाराम जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सविता हिले मॅडम या ठिकाणी उपस्थित, सहाय्यक आयुक्त राधिका गुप्ते. कार्यक्रमामध्ये दीपाली भोसले सय्यद मॅडम या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे भोजपुरी कलाकार प्रदीपजी आणि काजल मॅडम या ठिकाणी आहेत. 6 5 4 3 2 आणि 1. कमान जोरदार करा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रमेश दादा, हॅपी बर्थडे टू यू. आहा, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. और जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू रमेश दादा, हैप्पी बर्थडे डियर रमेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, ये हमारे हैं आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू रमेश दादा, हैप्पी बर्थडे डियर रमेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू. हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू रमेश दादा, हैप्पी बर्थडे डियर रमेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू.
उपस्थितांचं सर्व नागरिकांचं सन्माननीय श्री रमेश दादा जाधव यांच्या या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झाला. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. नागरिकांचा आपण सत्कार करणार होतो, त्यांचा सत्कार या ठिकाणी शाखी असल्यामुळे थोडंसं क्षमस्व, आपण शाखेमध्ये जाऊन कल्याण जिल्हा महिला संघटक सन्माननीय विजयाताई पोटे यांचं या ठिकाणी आगमन झालं. ओके चलो चलो नेक्स्ट रेडी ओके चलो फोटो चांगला आला पाहिजे. मी बोलते एवढं पाठी काय लागतं पिक्चर द्या इकडे बघा द्या कुठलं तरी इकडे या ठिकाणी सन्माननीय नगर धन्यवाद करतो. त्यांचा नेहमी विजय होत असतो. पहिला अगोदर मध्ये येतं तुमचं जोराटाचा कोण हायकोर्ट तो कोण 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 नाव काय विजय मॅडम कांबळेबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अतिशय तिघांची प्रतिमा असलेली अतिशय देखणं असं तैलचित्र रमेशजी जाधव यांना या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. जे दत्तागिरी बाळू शिंदे प्रकाश भैयासाहेब या ठिकाणी आलेले तेही सत्कार करतात. सर इकडे सर 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 या ना हो आवाज दे ना आवाज. हॅलो हॅलो त्याने बंद केलं. आदरणीय शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं वक्तृत्व मी ऐकलेले रजामुळात आले होते त्यावेळेला. मी शेख साहेबांना विनंती करतो की या वाढदिवसाचा तर माजी महापौर जाधव साहेबांचा वाढदिवस आहे, परंतु त्यांनी जो इथे जीवनाचा प्रवास केलेला आहे तर वहिनी साहेब पण इथे हजर आहेत. जोपर्यंत वहिनी साहेबांची त्यांना साथ राहिली नसती तर त्यांनी हा जो प्रवास आहे जीवनाचा तो आणखी पूर्ण केल्यानं रस्ता आता 61 लागलेली आहे. त्यांना त्यांच्या निरामय आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. इथं आग लागण्याची घटना घडत होती. ते पोरं जवान आहेत, हरकत नाही, परंतु पाणी त्यांचं पडतंय, पाणी वस्तू खराब होऊ शकते. मी ते मिनिट बी त्याची प्रमाण वाढवता ते मोठी थैली होती, ते वजनाची थैली त्याने विझून गेली. आग वाढली असती तर आपलं हे आनंदाचं विरजन पडलं असतं. आपल्याला त्यांना कळायला पाहिजे त्या गोष्टी. मी जरी सिव्हिलमध्ये असेल तर मी त्यांना रागाने बोललो असेल तर त्यांची माफी मागतो, परंतु त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. तर काहीतरी वेगळं आग लागलेली इथं पाण्याचं तुझ्या मशीनचं काय कौतुक आहे. इथं लोक जळायला बसले, मरायला बसले. तर या छोट्या गोष्टी प्रायोरिटी समजून घ्यायच्या. ज्यांनी प्राथमिकता समजून नाही घेतली, कुठली गोष्ट प्राथमिक आहे जीवनात तर त्याचं जीवन कामाचं नाही, प्रायोरिटी समजून घेणं गरजेचं आहे. प्रायोरिटी होती कधी आग टक्क्यान विजवायच्या आणि आनंदात ज्यांनी फटाके लावायचे आहेत तर कृपया करा, त्याला विनंती आहे का फटाके सोडू नका. त्याच्यामुळे इथं कपड्याच्या पेंडाल असल्यामुळे आग लागून नुकसान होऊ शकते आणि मोठी हानी होईल. तर त्याच्याबद्दल कृपया त्याच्याबद्दल खबरदारी बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भैया साहब फोटो बाबा साहब की तस्वीर दी. वेरी गुड.
त्याचप्रमाणे प्रकाश महानगरपालिकेचे अभियंता वैद्य या मंडळी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दामोदर साळवे लाईन मध्ये या. सत्कार या ठिकाणी करणार आहोत. अरे थांब मी राहील थांब इथं केलेलं इथंच द्यायचं असतं. अन्नदा पवार मॅडम आणि कांबळे मॅडम या ठिकाणी रमेशजींचा सत्कार करतायत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आपण धन्यवाद करतो. रमेशजींच्या वाढदिवसाची या आणि दिवस झालेली या साईडला सगळं खाली चला. स्टेज राज्य विस्तारकपदी युवा विस्तारकपदी त्यांची युवा सेनेची निवड झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या त्यांचं विशेष उद्योजक केसवानी गुच्छ दिल्यानंतर दोन मिनिटं होते. पल्ली शोधते चला आलेले विजय सरपेटे सरचिटणीस इकडं हिरोडे वाघ पवार कांबळे तो पंडित सर्व मान्यवरांचं प्रभागातील सर्व नागरिकांचं सर्व उपस्थित कलाकारांचे या ठिकाणी धन्यवाद करतो. आजच्या या वाढदिवस प्रोग्रामला आपण सर्वांनी उपस्थित देऊन आनंद द्विगुणित केल्याबद्दल हो जगताप साहेब इकडे बघा. या ठिकाणी सर्वांच्या वतीने हा पुष्पहार रमेशजी आणि रेखाताईंना आपण देतो. त्यांना लग्नाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते कामेश रमेश जाधव, त्याचप्रमाणे रमेशजी जाधव, रेखाताई जाधव, सीमा जाधव, डॉक्टर सीमा जाधव. मी सर्व अपंग बांधवांना या ठिकाणी रमेशजींनी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ व्हीलचेअर दिल्या. ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी या ठिकाणी पावसाच्या निमित्ताने छत्र्या प्रदान केलेल्या आहेत आणि अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला. या उभयतांचं आयुष्य असंच भरभराटीत आणि समृद्धीचं जावं, रमेशजींना दीर्घायुष्य मिळो अशा शुभेच्छा करतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. कोण आले बाजूला थँक्यू. मिस्टर मनोज, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर रमेश जाधव, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर रमेश जाधव, हैप्पी बर्थडे टू यू.
जिंदगी जख्मों से भरी है, उसको सैनिटाइजर, मास्क और सोशल डिस्टेंसिंग से संभालो। हराना तो है इस कोरोना महामारी को मल्ली जी, फिलहाल सावधानी से जिंदगी जीना सीख लो। जोराटाच्या गजरमध्ये या ठिकाणी मल्ली शेट्टी स्टँडिंगचे माजी सभापती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। इथे हो एक मिनिट टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर रमेश जी, हॅपी बर्थडे टू यू। तालियां बजाओ। बार बार जिंदगी आए बजन का असं आमचे मित्र नगरसेवक व माजी महापौर श्री रमेश जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच लग्नाच्या किती 40 वर्ष झाले यांच्या लग्नाचं, त्याचबरोबर त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम जीवा हजारों साथ है, साल के दिन हो 50,000।